स्टार्ट. परिच्छेद. महाराष्ट्रात मागील 1.5-2 महिन्यापासून सुरू असलेली लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपली. आता निकालांच्या चर्चा रंगत आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात हजारो भाषणे झाली. स्टार प्रचारकांचे दौरे झाले. दिल्लीश्वरांच्या सभा झाल्या. राज्यातील सत्ताधाऱ्यांची आतषबाजी झाली. पण या सर्व धामधुमीमध्ये राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढत असल्याच्या मुद्द्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शरद पवारांसारख्या विरोधी पक्षातील काही नेत्यांनी हा मुद्दा मांडला, पण त्याला समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून मराठवाड्याची तहान भागवणार, हजारो कोटी रुपये खर्च करून एखादी योजना राबवणार अशा स्वरूपाच्या दीर्घकालीन योजनांचे दाखले देऊन टाळ्या मिळवल्या गेल्या. हा प्रकार राज्याला नवीन नाही. ज्यावेळी दुष्काळाचा, पाणीटंचाईचा फेरा येतो तेव्हा दीर्घकालीन योजनांच्या आश्वासनांचा सुकाळ असतो. पण पुन्हा पुढील वर्षी दमदार पाऊस झाला की त्यामध्ये ही आश्वासने बालचमूंच्या कागदी होड्यांसारखी वाहत कुठे निघून जातात कळत नाही. याखेरीज दरवेळचा आणखी एक अनुभव म्हणजे पर्जन्यमानाचा अंदाज. जर समाधानकारक असेल आणि मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होताना दिसत असेल तर ऐन मे महिन्यामध्ये किंवा उत्तरार्धात दुष्काळी भागासाठी सुरू असलेल्या योजना गुंडाळण्याची लगबग सुरू होते. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी होऊ लागतो. याची झळ निमूटपणाने नागरिक सहन करतात. यावर्षीही तीच स्थिती आहे. आज राज्यामध्ये मान्सून येण्यास काही दिवसांचा काळ उरला असला तरी राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ 24% पाणीसाठा शिल्लक असून 10,000हून अधिक वाड्या, गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. परिच्छेद. सध्या 2934 गावे आणि 6,539 वाड्यांवर 3,622 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी असून जनावरांच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे. परिणामी पशुधन संकटात आले आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू असला तरी हा पाऊस मुरवणीचा नसल्याने पाणीसाठ्यात फारसा फरक पडत नाही. शिवाय या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल असे प्रशासनाचे म्हणणे असले तरी वास्तवात तसा फारसा फरक पडेल असे शेतकऱ्यांना वाटत नाही. एकीकडे दुष्काळामुळे शेती उत्पादनात झालेली घट, बाजारभावात झालेली घसरण व पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव या तिहेरी संकटात आज राज्यातील जनता मोठ्या प्रमाणावर होरपळत आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये निवडणुकांच्या नावाखाली आधीच कासव गतीने चालणाऱ्या प्रशासनाने मनसोक्त मनमानी करून घेतली आहे. वास्तविक या काळात पिण्याच्या पाण्यासाठी आलेले टँकरचे प्रस्ताव वायुवेगाने पुढे सरकणे अपेक्षित होते. पण निवडणुकीच्या खांद्यावर बंदूक ठेवून सर्व कामे
अघोषितपणे बंद ठेवण्यातच नोकरशाहीने धन्यता मानली. कसलेही प्रस्ताव घेऊन गेले तरी निवडणुका आचारसंहिता संपल्यावर बघू हे छापील उत्तर प्रशासनाकडून मिळत राहिले. पण यामुळे जनता मात्र घायकुतीला आली आहे. लोकसभा निवडणुकीची कामे आणि प्रचार करण्यात राज्याचे प्रशासन लोकप्रतिनिधी व्यस्त असतानाच सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी टंचाईचे उग्र रूप धारण केले आहे. ग्रामीण भागात जलस्रोत आटल्याने तसेच धरणामधील पाण्याने तळ गाठला असल्याने जलदुर्भिक्ष उभे राहिले आहे. परिच्छेद अनेक जिल्ह्यात जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे आता निवडणूकमग्न प्रशासन अन शासनाने जागे होऊन दुष्काळाकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. मराठवाड्यातील धरणामध्ये अवघा 10% पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनचे आगमन होऊन तो महाराष्ट्रभर पसरून जोरदार पाऊस सुरू होण्यास जवळपास 1 महिन्याहून अधिक काळ जावा लागणार आहे. अशा स्थितीत या 10% पाण्यावर मराठवाडा जगणार कसा? शेती जगणार कशी? पण याचे कसलेच गांभीर्य राज्यकर्त्यांना उरलेले नाहीये. दुष्काळाची समस्या ही किती भेदक असते याचा अंदाज शहरांमधील पांढरपेशा वर्गाला आणि IT मधील नवतरुणाईला कधीच येऊ शकत नाही. 5-5 किलोमीटर लांब अंतरावर जाऊन भर उन्हामध्ये डोक्यावर एक हंडा आणि हातात एक हंडा घेऊन पाणी आणायचे आणि ते 2-3 दिवस पुरवून वापरायचे. ही स्थिती या वर्गाने प्रत्यक्ष अनुभवलेली नसते. दुर्दैवाने अलीकडच्या काळात हाच वर्ग राज्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा ठरत चालला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावगाड्यातील प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. वास्तविक दुष्काळामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडते. ते पुढील वर्षी पडणाऱ्या पावसाने भरून येत नाही. ते पूर्वपदावर येण्यासाठी 2-4 वर्षाचा काळ जावा लागतो. पण त्या काळात चांगला पाऊस होऊन उत्पादन वाढले तरी बाजारात भाव पाडून व्यापारी शेतकऱ्यांची कोंडी करतात. यातून कर्जाचे दुष्टचक्र वाढत जाते आणि त्यातून बाहेर पडणे कठीण झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. दुसरीकडे दुष्काळामुळे मुलाबाळांच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम झाल्याचे अनेक पाहण्यातून दिसून आले आहे. दुष्काळग्रस्त भागातून होणारे स्थलांतरही 2015मध्ये राज्याने पाहिले आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला की जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या वाढते. गेल्या दशकभराच्या काळात 25,000हून अधिक शेतकऱ्यांनी आपले जीवन मरणाला कवटाळून संपवल्याची शासकीय आकडेवारी पाहूनही या प्रश्नाचे गांभीर्य शासनाला उमगलेले नाही. त्यामुळेच सर्वाधिक धरणे असूनही महाराष्ट्र दुष्काळाबाबत देशात अग्रेसर असतो. स्टॉप.